जो की 6वा क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द मनी लॉन्ड्रिंग, हाऊ डज इट हेल्प द टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स, सजेस्ट द मेजर्स टू द कर्ब दिस मीन्स इन इंडिया. शेवटचा क्वेश्चन आहे. चेहरा फुलला लगेच. पैसा हस्तांतरण म्हणजे काय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, त्यामुळे दहशतवादी संघटनांना कशी मदत होते, भारतात या धोक्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवा. किती बेसिक क्वेश्चन आहे याच्यामध्ये, किती आहे किती आहे किती आहे बेसिकली याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय, व्हॉट डू मीन बाय मनी लॉन्ड्रिंग, मनी लॉन्ड्रिंग काय आहे हे स्पष्ट करा. सोबतच तुमच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनला हा काय करतोय, सपोर्ट कसा करतोय ते मेन्शन करा. आणि तिसरं काय आहे, गव्हर्नमेंटनी काय मेजर्स घेतलेले आहे तेही स्पष्ट करायचे. एकंदरीत एकाच क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन्स. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय स्पष्ट करा. दुसरी गोष्ट, टेररिस्ट ऑर्गनायझेशनला कसा सपोर्ट होतो, आणि तिसरी गोष्ट, गव्हर्नमेंटनी काय काय स्टान्स घेतलेले आहे फॉर द प्रोटेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर मीन्सेस जे होतात ते आपल्याकडं, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्या पद्धतीने. लोकस असणार आहे अंतर्गत सुरक्षा. फोकस काय असणार आहे, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, दहशतवादी संघटनांना मदत कशी होती, आणि भारत सरकारचे उपाययोजना. प्रस्तावना काय आहे बघा. आता प्रस्तावना मी जसं सांगितलेलं आहे, तुम्ही कशापासून सुरुवात करू शकतात, डेफिनेशन पासून. मग डेफिनेशन मध्ये विशेषतः एक कायद्याचा उल्लेख 100% येणं गरजेचं आहे. तो कायदा म्हणजे काय, PMLA कायदा. 100%. जेव्हा जेव्हा मनी लॉन्ड्रिंग नावाचा प्रश्न येत असेल त्यावेळेस पहिल्यांदा तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये कोणत्या कायद्याचं नाव पाहिजे, PMLA कायदा आहे. प्रिव्हेन्शन ऑफ अ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट त्याचं नाव आहे. आणि ह्या ऍक्टच्या असलेल्या सेक्शन 3 नुसार आपल्याकडं मनी लॉन्ड्रिंगची जी काय व्याख्या दिली आहे तर त्याच्यामध्ये ही व्याख्या तुम्हाला समाविष्ट करता येऊ शकते. मग अशा पद्धतीने या अंतर्गत कलम 3 नुसार अशी कृती किंवा अशी प्रक्रिया की ज्यामध्ये गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न किंवा बेकायदेशीररित्या कमवलेले उत्पन्न यांचा समावेश होत असून सरकारला त्यातून काय फेस करावे लागतात, नुकसान फेस करावे लागतात. मनी लॉन्ड्रिंग इज अ नथिंग बट ब्लॅक मनी कन्व्हर्टेड इनटू व्हाईट. बस. मग ह्याच गोष्टी सांगितल्या आपण. फक्त लेमॅन लँग्वेज मध्ये एवढं पण लिहायचं नाही, काळा पैसा पांढरा करणे, एवढं पण सोप्या भाषेमध्ये असं लिहायचं नाही, एवढं पण जनरलाइज नाही व्हायचं. नाही तर काय होतं, कधी कधी आपल्याकडनं चुका होता ना, आपण बोलली भाषेमध्ये तेच बोलतो, काळा पैसा पांढरा करणं किंवा पैशाला धुवून काढणं, अशा शब्दांचा वापर नाही करायचा. ही अशी प्रक्रिया, अशी कृती की ज्याच्यामध्ये तुमच्याकडं असलेलं हे काय असणार आहे, गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न किंवा बेकायदेशीररित्या कमवलेले उत्पन्न यांचा असलेला समावेश होत असून सरकारला याच्यापासून काय आहे, नुकसान आहे. आलं लक्षात आहे. मग अशा पद्धतीने तुमचं इंट्रोडक्शन असायला पाहिजे. सेक्शन किती आहे, 3 आहे. थोडंसं लक्ष ठेवायचे, काही फॅक्च्युअल डेटा असतात ते तुम्हाला पाठच करावे लागतात. आता तुम्हाला देतो 6 मिनिटं, लिहून दाखवा की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय. सेकंड थिंग, त्याच्या संदर्भात असलेले टेररिस्ट ऑर्गनायझेशनला कसा सपोर्ट होतो, आणि लास्टला लिहून दाखवा ते म्हणजे काय, तुमचं असलेलं उपाययोजना. ठीक आहे, कायदेशीर उपाययोजना असेल किंवा बाकीच्या उपाययोजना असेल. स्ट्रक्चर कसं बनवणार, स्ट्रक्चर तर पहिलेच आपण डिस्कस केलं की कशा पद्धतीने असणार आहे. काय लिहायचं, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, कशी मदत, आणि बस. ह्या 3 फेजेसमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. ह्याच्या पलीकडे काहीच अपेक्षित नव्हतं. ठीक आहे, बघूया आपण काय आहे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय. व्याख्या द्या. जसं की परत तुम्ही आता त्या संदर्भामध्ये इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी कायद्याचा काय दिलाय, तुम्ही संदर्भ दिला, परत रिपिटेशन करायचं का नाही. कधी पण लक्ष ठेवायचं, जर एखाद्या वेळेस डेफिनेशन जरचा वापर करत असाल आणि त्या डेफिनेशन मध्ये एखाद्या कायद्याचा वापर करताय आणि तो पर्टिक्युलर इंट्रोडक्शन मध्ये केला असेल, परत त्या गोष्टी रिपीट नका करू. कुठं, बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये. काय होतं माहिती का, समोरच्यावर बॅड इम्पॅक्ट पडतो. त्याला वाटतं की याला काही सुचत नाही किंवा याला आठवत नाहीये, हा काय करतोय, कॉपी पेस्ट करायला आहे. थोडंसं टाळायचं, जेणेकरून काय होतं की तुम्हाला मार्क्स भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. रिपिटेशन कधी पण अवॉइड करायचं. ठीक आहे, बघा. मनी लॉन्ड्रिंग ही एक बेकायदेशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी किंवा दहशतवादी वित्तीय पुरवठा यासारख्या गुन्हेगारी कृतीद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमवले जातात, जे कायदेशीर स्त्रोतमधून येतात असे दिसते व हे पैसे स्वच्छ करणे हे उद्दिष्ट, जेणेकरून औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये उघडपणे त्यांचा संदर्भ वापरता येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात.
कारण की त्याची व्याख्या तीच आहे की जेवढ्या काही गोष्टी असणार आहे, ज्याला आपण म्हणतोय की पर्टिक्युलर तुमचं असलेला ब्लॅक मनी व्हाईट करणे. ब्लॅक मनी म्हणजे काय? नॉन टॅक्सेबल अमाऊंट ज्याला आपण म्हणतोय, बरोबर आहे. टॅक्सेशन मध्ये येत नसणारा पैसा असणार आहे. मग तो आपण काय दाखवतोय की दे आर कम अंडर द डेफिनेशन ऑफ द टॅक्सेशन. मग अशा वेळेस तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ती माहिती संपूर्णरित्या लिहायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असलेल्या त्या प्रकारे जो काही केल्या जातोय त्याच्यामध्ये प्लेसमेंट आहे, त्या प्रकारचं लेअरिंग असतात, थर लावणे म्हणजे लेअरिंग असतात, लेअरिंग नंतर एकत्रीकरण कन्सोलिडेशन असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगमध्ये. आता ही कॉन्सेप्ट आपल्याला काही इथं समजून नाही सांगायची आहे, परंतु तुमच्या आन्सरमध्ये ह्या प्रकारच्या गोष्टीचे शब्दांचं भडीमार असायला पाहिजे की मनी लॉन्ड्रिंगमध्ये प्लेसमेंट केल्या जाते, लेअरिंग केल्या जाते, थर लावल्या जातोय, एकत्रितरित्या सगळ्या गोष्टी तिथं वापरल्या जात आहे, कन्सोलिडेट केल्या जात आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही मनी लॉन्ड्रिंगची संकल्पना थोडक्यात समजून सांगणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर दहशतवादीला कशा प्रकारे सपोर्ट करते? साहजिकच आहे, काय करणे? निधी संचालन करणे. निधी संचालन करणे म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणे. इथं मनीचं फंडिंग केल्या जाते. मनी लॉन्ड्रिंगचा अल्टिमेट एम काय आहे की ब्लॅक मनी युजेबल झाला पाहिजे. कोणासाठी युजेबल झाला पाहिजे? टेररिस्ट ऑर्गनायझेशनसाठी. मग तुमच्याकडे त्या प्रकारे पैशाची उपलब्धता तयार करून देणे. दुसरी गोष्ट काय असणार आहे? गुप्तता राखणे, की तुम्ही ह्या गोष्टी ज्या काही करतायत तर ते उघड उघड थोडी करणार आहे, त्याच्यामध्ये काय असणे? गुप्तता राखणे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार आहे? मनी लॉन्ड्रिंगला दहशतवादीच्या संदर्भात फंडिंग करता वेळेस. मग तुम्ही बघितलं असेल की आपण म्हणतो ना की असे काही ट्रान्झॅक्शन्स असतात त्याला बेनामी ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. काय म्हणतात? बेनामी ट्रान्झॅक्शन्स. ते बेनामी ट्रान्झॅक्शन्स पण कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ मनी लॉन्ड्रिंग. म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल तुमच्या अकाउंटवर अचानक 2 कोटी आले, आनंद नाही मानवायचा, कारण कदाचित काय असू शकतं? ते वेगळ्या प्रकारचं असलेलंही फंडिंग असू शकते की नाही. मग बेनामी ना, तुमचा काही संबंध आहे का त्या व्यक्तीसोबत? हा, तुमच्या आईबाबांनी पाठवले असेल किंवा त्या प्रकारचा काही व्यवहार झाला असेल तर तो भाग वेगळा, कारण की तो व्यवहार असेल किंवा आईबाबांनी पाठवलं असेल तर काही तर तुमचं ट्रान्झॅक्शनचे फुटप्रिंट्स जात असतात. पण अचानक 2 कोटी आले म्हणजे थोडंसं भयंकरच परिस्थिती नाही. मग तुमच्या बँक अकाउंटवर असू द्या किंवा कुठेही असू द्या, मग हे जे काही असतात ते सगळे गुप्तता राखणे हा त्याच्यातला भाग असतो. त्याच्यानंतर निधी वैध करणे. जो ब्लॅक मनी आहे तो कसा दाखवणे? व्हॅलिड दाखवणे. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं केल्या जात आहे, बाहेरून आपल्याकडं इंडियामध्ये काय केल्या जाते? इन्व्हेस्टमेंट केल्या जाते. मग जर तुम्ही बघायला गेलं तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे काय की FDIच्या माध्यमातून आपल्याकडं मॉरिशियस आणि सिंगापूरमधूनच का बरं होत आहे? कारण की आपल्याकडं लेटर बॉक्स कंपनीज आहे. आता लेटर बॉक्स कंपनीज काय असतात? लेटर बॉक्स कंपनीज कशा पद्धतीने केल्या जात आहे? हवाला पद्धतीच्या माध्यमातून तुमचा पैसा काय केला जातोय? लिगलाइज केला जातोय. मग अशा पद्धतीने निधी वैध करणे आणि त्या प्रकारचं असलेलं जागतिक स्तरावर निधीचं असलेलं प्रसार करणे म्हणजेच कोणती पद्धत आहे तुमच्या आवडीची? हवाला पद्धत आहे. आलं लक्षात? हे सगळ्या पद्धतीने आपण कोणाला पैसे देतोय? दहशतवादी संघटनाला तिथं देत आहे. आता याच्यामध्ये आळा आपल्याला घालायचा आहे. कोणाला? मनी लॉन्ड्रिंग कॉन्सेप्टला. मग त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे? मग अशा वेळेस आपण नियामक आणि कायदेशीर सुधारणा केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण कायद्याच्या आधारावर, कशाच्या आधारावर? कायद्याच्या आधारावर आपण मनी लॉन्ड्रिंगला कंट्रोल करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडचा कोणता कायदा आहे? PMLA ऍक्ट आहे, तो आहे. किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग संस्था ज्या आहे त्या रिपोर्टिंग संस्थांची व्याप्ती वाढवली. रिपोर्टिंग संस्था म्हणजे सिंपल भाषेमध्ये आपल्याकडे ज्या सेंट्रलाइज एजन्सी असतात, जसं की PMLA, ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं असतं? ईडीचं असतं. कोणाचं असतं? ईडीचं. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट नावाची जी संस्था आहे, तुम्हा सगळ्यांना परिचयाची असलेली ती संस्था कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करते? कोणती? PMLA. मग अशा वेळेस ईडी नावाची संस्था संपूर्ण हे मॅटर हँडल करत असते. तर आता ह्या ईडीला विविध प्रकारच्या माध्यमातून माहिती देणं काय आहे? गरजेचं आहे. मग अशा वेळेस ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे रिपोर्टिंग एजन्सीज असतात. त्या रिपोर्टिंग एजन्सीचा आपण पॉवर काय केलेली आहे? वाढवलेली आहे. अशा एजन्सीज खूप ऍक्टिव्ह असतात की कोण ट्रान्झॅक्शन कसं करतंय, पैसा कुठून येतोय, कशा पद्धतीने आहे, हे सगळं व्याप्ती वाढवलेली आहे. म्हणजे कायद्याची आपण व्याप्ती काय केलेली आहे? वाढवलेली. दुसरं काय आहे? तांत्रिक गोष्टीमध्ये आणि संस्थानात्मक स्वरूपामध्ये आपण काय केलेलं आहे? उपाययोजना केलेल्या आहे. म्हणजे तंत्रज्ञानांचा असलेल्या नवनवीन गोष्टींचा वापर करणे असेल, नवनवीन गोष्टींचं असलेलं युटिलायझेशन करून
मनी कशा प्रकारे ट्रेस केल्या जातोय, ह्या सगळ्या गोष्टीवर काय केलेलं आपण बदल केलेला आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेतोय, त्याच्यासाठी आपण एक विशिष्ट स्वरूपातलं काय स्थापन केलेलं आहे, युनिट स्थापन केले. त्या युनिटचं नाव काय आहे, फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट, FIU. सगळ्यात महत्वाचं असलेलं नाव तुमच्या आन्सरमध्ये असायलाच पाहिजे, की आपल्याकडे अशा प्रकारे फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन केलेलं आहे. याचं फक्त एकच काम असेल, काय, फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स कसे होतात, कोणत्या स्वरूपात होतात, कशा पद्धतीने होतात, त्याचं असलेला लेखाजोखा पूर्ण असलेल्या ह्या संदर्भामध्ये ह्या एजन्सीकडे असतोय. आभासी मालमत्तेचे काय करणे, निरीक्षण करणे. आभासी मालमत्ता म्हणजे काय, येस, व्हर्च्युअल जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स होतात व्हर्च्युअल करन्सी माध्यमातून, बिटकॉइन आहे, क्रिप्टो करन्सीज आहे, इनलिगल मायनिंग्स असतात, तर त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे ट्रान्झॅक्शन होतात याचं काय करायचंय, प्रॉपरली त्याचं लुकआउट करायचंय. हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते, यूज करते आणि याच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगला काय करते, आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं माहिती असायला पाहिजे. फक्त इथपर्यंत नाही थांबायचं. मनी लॉन्ड्रिंगचा प्रॉब्लेम हा डोमेस्टिक आहे का इंटरनॅशनल आहे, दोन्ही आहे तुमचा असलेला. नाही बरोबर आहे ना, उसका सही है, दोनों भी प्रॉब्लेम है. तुम्हाला नॅशनल भी प्रॉब्लेम और इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स आहे. कारण की जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना, की आपल्याकडे लेटर बॉक्स कंपनीच्या माध्यमातून तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केल्या जाते. जी कंपनी तुमची एक्झिस्टमध्ये नाहीये तिला तुम्ही सबसिडरी एजन्सी म्हणून तुम्ही काय करतायत, इंडियामध्ये इस्टॅब्लिश करताय आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. मी तुम्हाला त्यावेळेस आपल्या लेक्चरमध्ये झालं होतं, तुम्हाला पनामा पेपर लीक्स म्हणून एक अभ्यासाला दिलेली केस होती. पनामा पेपर लीक्स वाचा, समजेल तुम्हाला काय मोठा प्रॉब्लेम्स आहे. मग हे पनामा पेपर लीक्स प्रॉब्लेम तोच आहे, की तुमच्याकडं असलेलं इनलिगल ट्रान्झॅक्शन्स एवढे वाढले होते की आपल्याला आयडेंटिफाईड नव्हतं की कोणाचं काय आहे. येतं लक्षात. मग अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीयही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा आहे. मग याच्यासाठी आंतर एजन्सीचा समन्वय असणं गरजेचं आहे. जसं की इंटरपोल्स असतात, ते इंटरपोलचं आपल्या देशामध्ये आणि इतर देशांसोबत काय पाहिजे, समन्वय असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय सहकार्य काय करणे, मजबूत करणे. म्हणून तुम्ही ते ऐकलं असेल ना, ब्लॅक लिस्ट, ग्रे लिस्ट, फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स, ऐकलेले. ह्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लिहायचा त्याच्यामध्ये. आंतरराष्ट्रीय संबंधातून ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्झिक्यूट करतोय ना, त्यामुळं. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, लोकांमध्ये काय करणे, अवेअरनेस क्रिएट करणे. बरोबर आहे. जर उद्या चालून जर तुमच्यावर अशा प्रकारे आपण म्हणतो ना की अचानक स्वरूपामध्ये असे ट्रान्झॅक्शन्स व्हायला लागले तुमच्या कारण की आता हॅक करणं काही अवघड नाही राहिलं ना. तुमचा बँक अकाउंट हॅक केलं जात आहे, त्याच्यातून ट्रान्झॅक्शन केलं जाते, तुम्हाला माहित पण नाहीये. असं होतं. बिहारमध्ये अशा केसेस झालेल्या आहे की ज्याच्यामध्ये तुमचं असलेल्या बँकेचे अकाउंट कशासाठी यूज केलेले आहे, फॉर द मनी लॉन्ड्रिंगसाठी. तुम्हाला माहित पण नाहीये, तुम्हाला मेसेज पण येत नाहीये. बँकेच्या मॅनेजर पासून तर तुमच्या ट्रान्झॅक्शन करणाऱ्या लोकांची पूर्ण साखळी होती त्याच्यामध्ये. आज बँकेमध्ये तुमच्या अकाउंटशी तुमचं असलेलं आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकअप आहे, मोबाईल लिंक आहे. थोडं 1 रुपये जरी गेला तर तुम्हाला काय येतो, मेसेज येतोय. पण अशा वेळेस बिहारमध्ये अशी केस झालेली आहे की त्याच्यामध्ये बँकेच्या मॅनेजरला हाताशी धरून पर्टिक्युलर अकाउंटचे नंबर चेंजेस केलेले. जस्ट इमॅजिन, असे घडलेले. मग मला एक सांगा, जर अशा प्रकारे तुम्हाला न कळता असे जर ट्रान्झॅक्शन होत असेल तर साहजिकच हे प्रॉब्लेम्स किती मोठे क्रिएट होतील. अल्टिमेटली तुम्हीच ऑथराईज असणार ना, नावाने तुमचे आहे म्हणजे तुम्हीच केलेले. हे गिल्टी ऑन द प्रूफ, बर्डन ऑन यू, तुम्हाला प्रूफ करायला लागेल कोर्टामध्ये. मग ह्या सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. मग ही काय झाली पाहिजे, आरबीआय कहता आहे जागरूक रहो सतर्क रहो, काइंड ऑफ जनजागृतीचे नाही दुसरं काय असणार आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या असलेल्या ह्या गोष्टीसाठी तुम्ही करू शकतात. निष्कर्ष काय असणार आहे, निष्कर्षामध्ये मनी लॉन्ड्रिंग हा आधुनिक गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांचा एक काय आहे, अपरिहार्य घटक आहे, जो बेकायदेशीर क्रियाकल्प आणि वापरण्यायोग्य भांडवल त्यांच्यातील आवश्यक पूल काय करतोय, प्रदान करतोय. इट्स अ काइंड ऑफ ऍक्टिंग ॲज अ ब्रिजचं काम करतोय. दहशतवाद्यांना पैसा पुरवणे किंवा बाकीच्या गोष्टी करणे. ह्या धोक्याविरुद्ध लढाईसाठी मजबूत राष्ट्रीय कायदे असायला पाहिजे. विशेष एजन्सीकडून प्रभावी अंमलबजावणी असायला पाहिजे. केवायसी नियमांसारखे कठोर नियमांचं पालन करायला पाहिजे. म्हणून तर बघा ना, तुम्हाला आता केवायसी नॉर्म्स खूप स्ट्रिक्ट केलेले. तुम्हाला बँक अकाउंट ओपन करता वेळेस पहिले तुम्हाला हे विचारलं, पॅन आणि आधार कार्ड लिंकअप आहे का, मोबाईल नंबर तो लिंक आहे का, तर तुम्हाला त्या प्रकारचं अकाउंट ओपन केलं जात आहे. एवढं केवायसी नॉर्म्स का बरं आहे, नो युअर कस्टमर्स त्याला म्हणल्या जात आहे.
मग अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तर आपल्याकडे मनी लॉन्ड्रिंग काय केलं जाणार आहे, एक ऑफिशियली आपण काय म्हणू शकतो त्याला डिस्ट्रॉय करता येऊ शकतं. गेट इट? समजलं हे? अशा पद्धतीने असलेले हे 6 क्वेश्चन आपण आज डिस्कस केलेले. उर्वरित असलेले जे काही क्वेश्चन्स असतील 8-9 क्वेश्चन्स ते उद्या आपण डिस्कस करू. ठीक आहे? सॅटिस्फाईड? स्ट्रक्चरिंग येत आहे डोक्यामध्ये? बाकीच्या गोष्टींचाही तुम्हाला वाचन अपेक्षित आहे, फक्त एवढ्यावरच राहू नका, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला करंट रिलेटेड आहे. करंट रिलेटेड जेवढं तुमची रीडिंग असेल तेवढं तुम्हाला खूप बेनिफिट असणार आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं, इंटरनॅशनल रिलेशन्स, IR, त्याच्यानंतर तुमचं असलेलं इकॉनॉमिक्स, हे 3 विषय टोटली करंट बेस असतात. त्यामुळे करंट बेस असल्या कारणामुळे तुम्हाला रीडिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे? चलो, थँक्यू सो मच. भेटूया आपण उद्या सेम टाइमला.